नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण छान असे व्हेज ड्राय ग्रेव्ही मंचुरियन करणार आहोत। छान असे अगदी बाहेर मिळतात ना, अगदी त्या पद्धतीनेच करणार आहोत। तर छान अशी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। छान असं आता पावसाळा चालू आहे, तर बाहेर थंडगार वातावरण आणि छान असे गरमागरम व्हेज ड्राय ग्रेव्ही मंचुरियन तर झालेच पाहिजे या पावसाळ्यामध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पॉज झाला की तुमच्यापर्यंत लगेच रेसिपी येईल। आणि तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। कुरकुरीत असे व्हेज मंचुरियन करणार आहोत आपण आज। ड्राय पण करणार आहोत आणि ड्राय ग्रेव्हीचे पण करणार आहोत। तर त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते बघूया। ह्या वाटीचं सर्व माप घेतलेलं आहे। तर हीच वाटी भरून इथं 3 वाटी भरून आपण इथं कोबी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हा अर्धा किलो कोबी आहे। तसेच इथं मैदा घेतलाय आपण, तर हा 2 वाटी घेतलाय। लागेल तसं आपण घेणार आहोत, कारण सगळ्यांचं साहित्य कमी अधिक होतं, त्यामुळं वाटीचं प्रमाण पण सांगते। तर 2 वाटी आपण इथं मैदा घेतलाय, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी कांद्याची पात, 1 वाटी गाजर, अर्धी वाटी कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो पुढचा व्हाईट वाला तो घेतलाय, अर्धी वाटी कोथिंबीर, ढोबळी मिरची घेतली अर्धी वाटी, हिरवी मिरचीचे तुकडे मध्यम तिखट आहे हिरवी मिरचीचे म्हणून 2 मिरच्या घेतल्या आहेत, लसूण ठेचलेला आणि आलं पण ठेचलेलंच घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ। आणि यामध्ये आपल्याला जे सॉस वापरायचे आहे ते सॉस पण बघूया। तर आपण इथं सुरभीचे टोमॅटो केचप घेतलेला आहे, विनचा रेड चिली सॉस, विनचाच डार्क सोया सॉस आणि विनचा शेजवान चटणी घेतली आहे। तर एवढं साहित्य वापरून आपण छान असे व्हेज मंचुरियन एकदम असे क्रिस्पी आणि कुरकुरीत अगदी असे हॉटेल स्टाईल करणार आहोत। बाहेर जसे मिळतात ना अगदी तसेच, आणि एवढ्या साहित्यामध्ये एकदम छान होतात। आणि वजनी प्रमाण म्हणाल तर तुम्ही बाकीचं सगळं 100-100 ग्रॅम घ्यायचं आहे, म्हणजे गाजर, ढोबळी आणि कांद्याची पात आणि व्हाईट कांदा जो असतो तो 100 ग्रॅम घ्यायचा। 100 ग्रॅम मध्ये आपल्याला 150 ग्रॅम घ्यायचा आहे मैदा, कॉर्नफ्लॉवर आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचं आहे। म्हणजे असं सगळं साहित्य एकदम असं छान होतं, एकदम असं प्रमाणबद्ध। आणि ग्रेव्हीचं जे साहित्य आहे आपले भाज्यांचं ते मी नंतर दाखवते। आता आपण मिक्स करून घेऊया सगळं साहित्य। तर आता सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। आणि कुठल्याही भाजीला पाणी नकोय अजिबात, तर भाज्या आपण कट करायच्या आधीच सगळ्या धुवून घ्यायच्या आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण अजिबात येणार नाही। बारीक कट करून घेतलेला कोबी, कांद्याची पात नसेल आपण रेग्युलर जो कांदा वापरतो भाजीला तो घेतला तरी चालेल। कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो टाकून घेतला इथं, ढोबळी मिरची, गाजर, भरपूर अशी कोथिंबीर, आलं, आपण यातलं थोडं थोडं ग्रेव्हीसाठी ठेवणार आहे, ठेचलेला लसूण, हिरवी मिरचीचे तुकडे, चवीपुरतं मीठ इथं बेतानी घ्यायचं आहे, कारण आपण जे सॉस वापरणार आहे त्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळं तुमच्या अंदाजाने घ्या। तर मी चवीपुरतं इथं मीठ घेते। आपण यामध्ये सर्व सॉसेस मिक्स करून घेऊया। तर रेड चिली सॉस घेतोय विनचा, छान टेस्ट येते या सॉसमुळे सगळ्या। तर रेड चिली सॉस आपण 2 चमचे घेणार आहोत। तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथं सॉसचं प्रमाण ठरवा। तर विनची शेजवान चटणी ती आपण 1 चमचा भरून टाकणार आहोत, कारण थोडीशी तिखट असते त्यामुळे शेजवान चटणी, त्यामुळं 1 चमचा भरून टाकतोय आपण। डार्क सोया सॉस, याच्यामध्ये पण मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळं आपण जे साहित्य मिक्स केलेलं आहे आधीचं त्यामध्ये बेतानी टाकायचं मीठ। तर आपण डार्क सोया सॉस 2 चमचे टाकतोय। सुरभीचं टोमॅटो केचप आहे ते आपण इथं 2 चमचे टाकतोय, कारण हे काही तिखट नसतं त्यामुळं। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत असंच। आणि पाण्याच्या एका थेंबाचा सुद्धा आपल्याला इथं वापर करायचा नाहीये। आणि
अलगद असं तुम्ही बघू शकता, मी असं अलगदच मिक्स करते. खूप जास्त जोर लावून आपल्याला मिक्स करायचं नाहीये सगळं साहित्य, कारण त्याला पाणी सुटतं मग खूप, आणि खूप जास्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची टाकायची गरज पडते त्यामुळं. तर हे बघा, एकदम अलगद हाताने मिक्स करायचंय. आणि एवढ्या साहित्यात बरोबर 8 ते 9 डिश तयार होतात, म्हणजे आपण बाहेर खातो त्या. बघू शकता एकदम असं छान. भाज्यांमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं त्याआधी कट करायच्या वेळेस, त्यामुळे अजिबात पाण्याचा ओलसरपणा येत नाही. तर आपण आधी मैदा टाकून घेऊया. तर मैदा मी घेतलंय, त्यातला अर्धा टाकते मैदा, आणि कॉर्नफ्लॉवर पण अर्धा टाकते. खूप जास्त आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा नाही इथं. आणि आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा मिक्स करताना तो पण असा अलगद हातांनीच मिक्स करायचा आहे. खूप जास्त असं चुरगळायचं नाहीये, जोर लावायचा नाही. छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण रंग वगैरे कुठलाही वापरला नाही तरी बघू शकता किती छान असा रंग आलाय. तुम्हाला जर बाहेर मिळतात तसं जर रंग हवा असेल तर तुम्ही इथं रंगाचा वापर करू शकता. तर अगदी मी आता थोडंसं मैदा टाकणार आहे. अर्धा ठेवला होता, त्यातला अर्धा टाकते आणि अर्धा ठेवते. कॉर्नफ्लॉवर पण अर्धा ठेवायचं आहे आपल्याला त्यातलं. कॉर्नफ्लॉवरनी छान असा कुरकुरीतपणा येतो मंचुरियनना. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल. तांदळाच्या पिठाने पण छान असे कुरकुरीत होतात मंचुरियन. आता छान मिक्स करून घेते मी. तर हे बघा, सर्व साहित्य छान असं कॉर्नफ्लॉवर आणि सगळं मिक्स झालंय. आणि जेव्हा आपण मंचुरियन तळायला घेणार आहे त्याच वेळेला आपल्याला सगळं साहित्य मिक्स करायचं आहे, नाहीतर याचं जे बॅटर असतं ते लगेच त्याला पाणी सुटायला लागतं आणि मंचुरियन कुरकुरीत असे होत नाहीत. तर आता कसं ओळखायचं, तर आपल्याला हातात असं गोळा तयार करून बघायचा आहे. हे बघा, छान तयार होतोय. अगदी भुसभुशीत ठेवायचं आहे. आणि असं खूप असं दाबून आपल्याला गोळा तयार करायचा नाहीये. असं अलगद घ्यायचा, असं केलं तरी चालतं. आता माझ्या हाताला थोडंसं मैद्याचं आणि बॅटरचं लागलेलं आहे म्हणून, नाहीतर असं केलं ना की लगेच गोळा तयार होतो. आणि असा भुसभुशीतच गोळा ठेवायचा आणि मग तेलात सोडायचा, म्हणजे मंचुरियन पण छान आतपर्यंत छान शिजतात पण कुरकुरीत पण होतात. आता मंचुरियन तळून घेऊया. तरी तर आता तेल गरम करायला ठेवलंय, बघू शकताय. छान कडकडीत गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालंय का बघूया. तर तेल छान गरम झालंय. मीडियम टू हाय हीटवर असं गरम झालं पाहिजे, अशा पद्धतीचं. तर आपण आता मंचुरियन सोडून घेऊया. तुम्हाला म्हटले ना आधी त्याप्रमाणे असं अलगद धरायचे आणि बॅटर अलगद सोडायचे आपल्याला. मंचुरियन सोडताना कढईमध्ये आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे. खूप जास्त गोल करायची गरज नसते. हे बघा, या पद्धतीने धरायचं आणि खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे नाही सोडायचे, मध्यम आकाराचे सोडायचे, म्हणजे तळायला पण पटकन तळतात. तुम्ही भजीसारखे पण सोडू शकता, पण थोडा आकार असला म्हणजे दिसायला पण छान दिसतात. तर आता ह्याच पद्धतीने सर्व मी कढईमध्ये सोडून घेते. कढईत बसतील एवढे, आता कढईत बसले तेवढे सोडून घेतले आणि सेट झाले की मग आपल्याला उलट सुलट करायचे थोडेसे. आणि मीडियम टू लो हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. फुल गॅस नाही ठेवायचा आहे. फुल गॅसवरती वरून फक्त आपल्याला ते लालसर दिसणार आणि आतून कच्चे राहणार, त्यासाठी आपल्याला मीडियम टू लो हीटवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मीडियम टू लो हीटवर छान तळून घेते मी. तर हे बघा किती छान असे कुरकुरीत झाले आणि रंग पण बघू शकता किती छान आलाय. अगदी असा छान लाल लाल. व्हिडिओमध्ये तसं दिसत नाहीये आपण, पण असा रिअल मध्ये खूप छान दिसतंय ते. आता काढून घेऊया. छान असे कुरकुरीत झाले. तुम्हाला मी आवाज पण दाखवते. आणि आतपर्यंत छान तळ्यात गेले ते, कारण आपण असे अलगद धरून आणि सोडले होते त्यामुळं. तर बघू शकता आवाज. आता आपल्याला सेकंड बॅच सेम सोडून घ्यायची आहे. गॅस मध्यम करायचा. हातात जसं येईल तसं बॅटर आपल्याला सोडत जायचंय. आता असेच तळून घेते मी. जेवढे आपल्या कढईत बसतील तेवढे सोडते आणि सेम आपल्याला अशीच बॅच तळून घ्यायची आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल
पूर्ण असं दाखवायला डिटेलमध्ये पुन्हा सेकंड बॅच आपल्याला, कारण ग्रेव्हीचे पण करायचे ना, त्यामुळं ग्रेव्ही मंचुरियन करणार आहे त्यासाठीचं साहित्य बघूया. आधीचं जे साहित्य आहे तेच सर्व साहित्य आहे, फक्त कट कसं केलंय ते बघून घ्या. तर बारीक असा उभा आपण कांदा भजी करतो ना, त्या प्रकारे आपण उभा असं कोबी कट करून घेतलाय बारीक. स्लाइस तसेच आपण ढोबळी मिरचीच्या पण तशाच करून घेतलेल्या आहे. गाजर पण असं छान स्लिट करून घेतलंय. कांद्याची पात, कांद्याच्या पातीचा पांढरा जो कांदा असतो तो घेतला इथं. थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची. आणि आपल्याला मैदा लागणार आहे स्लरी तयार करण्यासाठी, म्हणजे आपण जी ग्रेव्ही तयार करणार आहे त्यासाठी आपल्याला इथं मैदा पण लागणार आहे. हा 2 चमचे. सॉस घेतले आहेत आपण आधी सारखेच, टोमॅटो केचप सुरभीचा, विन शेजवान चटणी, विन रेड चिली सॉस, विनचाच डार्क सोया सॉस. तर आपल्याला हे किती प्रमाण घ्यायचं याचं ते दाखवते मी. सर्वात आधी आपण मैद्याची स्लरी तयार करून घेऊया. तर आता एवढ्या मंचुरियनसाठी आपण 2 चमचे मैदा घेणार आहोत. तर हे बघा 1 आणि 2 गच्च भरून घेतले नव्हतं म्हणून जेवढं उरलंय तेवढं पण आपण मैदा पूर्ण घेऊन टाकूया, म्हणजे हा बरोबर 2 चमचे आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर गुठळ्या मोडायला प्रॉब्लेम येतो त्यासाठी. तर आता स्लरी तयार करून घेऊया ही. तर हे बघा अजिबात गाठी झाल्या नाहीये, अशी स्लरी तयार झाली पाहिजे. आणि साहित्यात मीठ दाखवायचं विसरले, तर थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण सॉसेस पण टाकणार आहे त्यामुळं फक्त मैद्यापुरतंच इथं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. अजून थोडंसं पाणी टाकूया. एकदम असं पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे. हे बघा झालंय आता. तर आपल्याला आता सॉस पण याच्यातच मिक्स करून घ्यायचे, म्हणजे नंतर आपली गडबड होणार नाही. ही प्रोसेस आधीच करायची. आपण टोमॅटो सॉस घेणार आहे, तर हा आपण 1 चमचा भरून घेणार आहे. तर हे बघा 1 चमचा भरून. शेजवान चटणी ती पण आपण 1 चमचा भरून घेऊया. स्पायसी आवडत असेल इथं शेजवान चटणी थोडी जास्त घेतली तरी चालेल. रेड चिली सॉस 1 चमचा. हे बघा डार्क सोया सॉस, तो आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे इथं. अशी आधी तयारी, म्हणजे आधी सॉस काढून ठेवले, म्हणजे आपल्याला नंतर गडबड होत नाही. आपण जेव्हा ग्रेव्हीचे मंचुरियन जेव्हा टॉस करतो तेव्हा, आणि मिक्स करून घ्यायचं. किंवा तुम्हाला जमत असेल फास्टमध्ये तर तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल चालू प्रोसेसमध्ये. इथं आता पॅन गरम करायला ठेवलाय, तर तेल टाकून घेऊया. तर 3 ते 4 चमचे तेल टाकलंय मी इथं. आणि फ्लेम एकदम अशी हाय ठेवायची आपल्याला. इथं सगळं हाय फ्लेमवरतीच आपल्याला परतून घ्यायचं आहे. फक्त टॉस करायचं आहे, थोडासा कच्चेपणा घालवायचा आहे, खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत या भाज्या. सर्वात आधी आपण ठेचलेला लसूण टाकून घेऊया, किंवा तुम्ही इथं कट केलेला लसूण टाकला तरी चालेल. हिरव्या मिरचीचे तुकडे. फुल ठेवलाय गॅस, फुल गॅसवरतीच करायचं आहे. हे बघा हे तिन्ही जे साहित्य टाकलंय हे परतलं की आपल्याला इथं कोबी टाकून घ्यायचं आहे, तो पण फुल गॅसवर. गॅस अजिबात कमी करायचा नाहीये. मिक्स करूया. भाज्या छान अशा क्रंची लागल्या पाहिजे आपल्याला. गाजर, ढोबळी, पातीचा कांदा, पातीच्या कांद्याचा पांढरा कांदा, थोडीशी कोथिंबीर. आता छान हे फुल गॅसवरती परतून घेऊया 2 मिनिटसाठी. कुठेही गॅस कमी करायचं नाही इथं. तर बघू शकता छान असं परतलंय आपलं. 2 मिनिट झाले आणि छान असं कलरफुल दिसत आहेत भाज्या. आता आपल्याला इथं जे सॉस मिक्स करून घेतलेले आहे ते सर्व इथं टाकून घ्यायचे आहे. ते पण भाज्यांमध्ये मिक्स करायचे. आणि लक्षात ठेवा एक्स्ट्राचं मीठ टाकायचं नाही आपल्याला. सॉसमध्ये पूर्ण सॉसमध्ये आपलं मीठ असतं. आणि आपण मैद्याची जी स्लरी तयार केली आहे दाटसरपणा यावा ग्रेव्हीला म्हणून, त्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकलं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे, फुल गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथं जी मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली आहे ती ॲड करायची यामध्ये. तर हे बघा
आपल्याला आता हे छान जी मैद्याची जी स्लरी आहे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडीशी शिजवून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिट आणि कंटिन्यू मिक्स करत राहायची आपल्याला ही। तरी ते 2 ते 3 मिनिट झाले तर बघू शकता आपली स्लरी छान शिजली आहे, बघू शकता भरपूर अशी घट्ट झाली आहे। आता जे मंचुरियन तळून घेतले ते सर्व इथं ऍड करते मी आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। ग्रेव्ही पूर्ण मंचुरियनला लागली पाहिजे आणि गॅस फुल ठेवायचा आहे, फुल गॅसवरतीच शेवटपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे मिक्स करण्याची पण, जेणेकरून मंचुरियन छान आपण मंचुरियन खातो पूर्ण तोपर्यंत कुरकुरीत राहिले पाहिजे। त्यासाठी खूप जास्त मी पातळ ग्रेव्ही नाही केली आहे, ड्राय मंचुरियन ग्रेव्ही आहे ची रेसिपी। त्यामुळं तुम्हाला जर पातळ हवे असेल तर जेव्हा आपण मैद्याची स्लरी टाकतो तेव्हा त्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं आणि पातळ स्लरी तयार करायची। तर हे मी ड्राय मंचुरियन ग्रेव्ही करते त्यामुळं ड्राय ड्राय दिसणार तुम्हाला हे, पण एवढे टेम्पटिंग दिसत आहे ना, खूप छान दिसत आहे आणि खायला पण तेवढेच छान झालेले असणार। आता 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करत राहायचे कंटिन्यू, म्हणजे आपण जे ग्रेव्ही तयार केली आहे त्याचा जो फ्लेवर असतो सॉसेसचा तो सर्व मंचुरियनमध्ये उतरेल आणि मंचुरियन छान असं आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असं लागेल। छान असा पावसाळा आहे आता, बाहेर छान असं थंडगार वातावरण आणि घरात असे छान गरमागरम मंचुरियन, तर एकच नंबर। तर 2 ते 3 मिनिट झाले, आता बघू शकता छान असे ड्राय झाले, पण त्याचा क्रिस्पीनेस आहे तो तसाच आहे टिकून। तर आता गॅस बंद करूया आणि गरमागरम खायला घेऊया। तर विन आणि सुरभीचे सॉसेस वापरून केलेले असे छान आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान असे कुरकुरीत या पावसाळ्यामध्ये असे मंचुरियन नक्की करून बघा। रंग वगैरे बघू शकता, आपण रंगाचा अजिबात वापर केलेला नाही फूड कलरचा, तरी पण एवढा छान येतो, सॉसमुळं पण कलर छान येतो आणि आपण रंगबेरंगी छान अशा भाज्या वापरलेल्या याला सर्व, त्यामुळं तर मुलं जर भाज्या खायला नाटक करत असतील तर तुम्ही असे मंचुरियन त्यांना देऊ शकता करून। यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या भाज्या येतात। तर गरमागरम मंचुरियन इथं खाण्यासाठी तयार झालेले आहे, बघू शकता छान असे टेम्पटिंग दिसत आहे, रंग वगैरे छान आलाय। तर सॉस पण सर्व वापरून बघा, खूप छान आहेत आणि असे छान छान मंचुरियन पण करून बघा या पावसाळ्यामध्ये। बाहेर थंडगार वातावरण, असे गरमागरम मंचुरियन तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातच करून खायला घाला, असे छान असे पोटभर पण होतात आणि छान गरमागरम पण आपल्याला खाता येतात घरी। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा। तर बघितले ना किती छान आपले मंचुरियन तयार झालेले इथं, आतून सॉफ्ट आणि बाहेरून छान असे कुरकुरीत, दिसायला जेवढे टेम्पटिंग दिसत आहेत खायला तेवढेच टेस्टी झालेले असणार आहे। त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।